आदिवासी विकास विभागातील शेवटच्या घटकासाठी धावून जाणारे आणि आश्रमशाळा वसतिगृहांची धुरा आयुष्यभर आपल्या खांद्यावर वाहणारे वर्ग 4चे कर्मचारी म्हणजेच या विभागाचा खरा कणा आहेत. घोडेगाव प्रकल्प स्तरावर याच निष्ठावंत कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचा एक ऐतिहासिक आणि भावुक सोहळा नुकताच पार पडलाय. घोडेगाव प्रकल्पस्तरीय वर्ग 4 कर्मचारी संघटनेच्या वतीनं या भव्य स्नेहमेळाव्याचं आणि सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे धडाडीचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कित्येक वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि अनेकांचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले. कर्मचाऱ्यांच्या या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करताना प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही कर्मचाऱ्याला पेन्शन किंवा इतर कामांसाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. सर्व कामं तात्काळ मार्गी लावली जातील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. मंचावर बसलेले राज्यस्तरीय अध्यक्ष विजय चव्हाण, सचिव सुनील घुगे, स्थानिक अध्यक्ष रवींद्र खरात आणि इतर पदाधिकारी. दुसरीकडे वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संघटनेची ताकद किती महत्वाची आहे यावरही या मेळाव्यात मंथन झालं. प्रशासनाशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने संघटनेला वेळ दिला पाहिजे अशी हाक यावेळी मान्यवरांनी दिली. इतकंच नाही तर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचे अनेक महत्वाचे ठराव या मेळाव्यात एकमुखाने मंजूर करण्यात आले. या सोहळ्याला राज्यभरातून आणि स्थानिक पातळीवरून शेकडो कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. घोडेगाव प्रकल्पाचे अध्यक्ष रवींद्र खरात यांनी सर्वांचे आभार मानले तर एकाच पंक्तीत रंगलेल्या स्नेहभोजनाने या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली. त्याचं मी आभारी आहे. एवढं मोठं केलं, एवढं आम्हाला सुखसुविधा एक पाय अपंग असताना दिली. एवढ्या चिखलामध्ये काम करत असताना पाय सरकून पडायची, पण तरी ते नोकरीला मागे सरले नाही व आम्हाला एवढं सुखी ठेवलं, प्रामाणिकपणे काम केलं. त्यांचं मी आभारी. आणि आज मला इथं बोलायची संधी भेटली हे फक्त माझ्या बापामुळं. मी कायम त्यांचा आभारी राहील. 2 शब्द बोलून मी थांबतो. सर, मनापासून धन्यवाद. या ठिकाणी ज्यांचं नुकताच आगमन होतं ते आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मानबिंदू जोरदार. मी काही जास्त वेळ घेणार नाही. आता अडीच वाजले, सगळ्यांना जेवण करायचं, भूक लागली. मी प्रथमतः ज्या माता माऊली, जे काका मामा मावशी जे रिटायर होत आहेत त्यांनी या शाळा अत्यंत दुरावस्थेत असताना पाणी या डोक्यावर आणायचंय, त्यांना सरपण फोडायचंय, अशा परिस्थिती या शाळा टिकून ठेवल्या. म्हणून आम्ही 2012च्या भरतीला या डिपार्टमेंटला त्या पदावरती भरती झालो. त्यांनी जर त्यावेळेस या शाळा जर टिकून नसत्या ठेवल्या तर आतापर्यंत मला असं वाटतं की वर्ग 4ची भरती झाली. अवश्य खरं आहे का खोटं आहे? मी तुमचे आभार मानतो असे की तुम्ही खूप कष्ट केले, हाताला चटके बसेपर्यंत भाकरी थापल्या, त्या मुलांना खाऊ घातलं, त्या शाळा जिवंत ठेवल्या. म्हणून आज आमच्यासारख्यांची भरती ही 2012ची शेवटची भरती आमच्यावाली. 2007, 8, 9 आणि 12ची शेवटची. त्याच्यानंतर या डिपार्टमेंटला वर्ग 4ची भरती झाली नाही. मी तुमचे एकदा परत मी सर्व संघटनेच्या पत्रिकाच्या वतीनं तुमचं खरंच आभार मानतो की तुम्ही शाळा टिकवून ठेवल्या. म्हणून आम्ही शासकीय कर्मचारी झालो, हा एक अभिमान वाटतो यांचा. दुसरी गोष्ट की वर्ग 4 कर्मचारी ज्यावेळी 2012 या डिपार्टमेंटला भरती झालो तर एक असं जाणवलं की आपण काम खूप करतोय पण मोबाईलला कमी भेटतोय. त्याचं कारण असं एक होतं की आपल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची काही चूक नाही, त्यांनी फक्त आपल्यामध्ये समभ्रम तयार करून द्यायचा आणि आपल्याकडून त्या कामाचा फायदा करून घ्यायचा, अशा पद्धतीचं होतं. दुसरी गोष्ट मी एक सांगतो, आता हा कार्यक्रम सेवापूर्ती सन्मान सोहळा आणि जेवढे आपले जे सेवापूर्ती सन्मान करतील यांचा सत्कार, त्यानंतर आपले जे प्रकल्पाचे अधिकारी आहेत देसाई साहेब त्यांचं, दुसरी गोष्ट आपल्या महासंघाचे जेवढे पदाधिकारी आहेत, गडचिरोलीवरून आपले मडावी सर आणि ते कार्याध्यक्ष आहेत, विजय चव्हाण आपल्या संघटनेचे अध्यक्ष आहेत, पांगर साहेब कोषाध्यक्ष आहेत आणि आमच्या राजूर प्रकल्पातले मार्गदर्शक निलेश झोळेकर, त्यानंतर आपल्या संघटनेचे मार्गदर्शक माननीय नारायण गिराशे दादा, त्यानंतर आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष माननीय उमेशजी पाटील साहेब, त्यानंतर आपल्या नाशिक प्रकल्पामधून अध्यक्ष सागर रायकर सर असेल,
त्यानंतर प्रकल्पाचे नाशिक प्रकल्पाचे उपाध्यक्ष माननीय विनायक दादा वाघ या सर्वांचं मी संघटनेच्या वतीनं आणि आपल्या घोडेगाव प्रकल्पाच्या वतीनं प्रथमतः त्यांचं स्वागत करतो. दुसरी गोष्ट सांगायचा एक विषय असा आहे की आपल्या कर्मचाऱ्यांनी 1 वर्षापूर्वी म्हणजे 9 फेब्रुवारी 2025ला सगळ्या महाराष्ट्रातून वर्ग 4 कर्मचारी एकत्र आले. त्यांनी कष्टाचे कोणाकडून उसने घेऊन जे 10,000 रुपये वर्गणी निधी करून आपण वकिलाला बक्षीस समिती 2 जो 7व्या एकूण आयोगामध्ये आपल्याला जो वेतन भेटायला पाहिजे त्यासाठी आपण न्यायालयासाठी एकत्र केले आणि 1 वर्ष झालं जवळ 1 वर्ष 13 महिन्यात निकाल सकारात्मक आपल्या बाजूने लागलेला आहे. शासनाकडं आपण पूर्तता करतो. आम्ही 6 तारखेला 6 मेला चव्हाण सर मी आम्ही खरात सर आम्ही सर्व मुंबईला होतो. 19 तारखेला 19 मेला आपल्याला माननीय बनसोड मॅडम जे आयुक्त आहेत नाशिक त्यांच्याकडे आपल्याला वेळ होती मीटिंगची, पण मोदी साहेबांनी पेट्रोलचे भाव तुम्ही मीटिंग एकत्र घेऊ नका, ऑनलाईन मीटिंग घ्या, त्यामध्ये तुमचे प्रश्न सादर करा, त्यामुळे ती पण वेळ केली. 22 तारखेला भाऊसाहेब पठाणांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संघटनेची मीटिंग काय आपले जे सचिव आहेत आदिवासी विकास विभागाचे मुख्य सचिव त्यांच्यासोबत पण मीटिंग होती. बक्षीस समिती खंड 2 आणि लाडपाणी विषय भरपूर विषयावरती आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन त्यांच्याकडून घेणार होतो आणि आपल्या विषयावरती आपण चर्चा करणार होतो. पण या मोदींनी केलेल्या गोष्टीमुळे त्या संघटनेचं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या झाल्या नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो सर्वांची. दुसरा एक विषय असा आहे की मला बोलता येत नाही, पण मला कोणाशी कॉम्प्रोमाइज करायला जमत नाही, मी कोणाचं ऐकून घेत नाही, म्हणजे असा एक महत्त्वाचा विषय. कारण की मी पहिलं अण्णासाहेब पाटील तुम्ही जे माथाडी कामगार युनियन संघटना असेल मुंबईची त्या संघटनेमध्ये मी 10 वर्ष हातमाली काम केलेले माथाडी कामगार आहे. त्यानंतर मी इकडं सर्व्हिसला लागलो. त्याच्यामुळं कॉम्प्रोमाइज नाही, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी माझं सगळ्यात पहिला महत्त्वाचा विषय असतो. कारण की आपला स्वतःचा फायदा करायचा आणि त्यांच्या पोटावरती पाय द्यायचा आहे की माझ्या रक्तात. दुसरी गोष्ट या महात्मा मावल्या अक्षरशः 14 तास 15 तास काम करतात. आज विचार करा दिवसभर काम केलंय का ताईनी. मला वाईट वाटलं, मी ज्यावेळेस भरती झालो 2012ला त्या ताईने दिवसभर चपात्या लाटल्या, म्हणजे तिने 250 चपात्या सकाळी लाटल्या, संध्याकाळी 200 सव्वा 200 चपात्या लाटल्या आणि जेवण करून झाल्यानंतर अधीक्षकाने सांगितलं का मावशी तुम्ही संध्याकाळी मुलीकडे झोपायला. मला खूप वाईट वाटलं की घरी जाऊन या ताईला स्वयंपाक करायचा आहे, त्या मुलांना जेवू घालायचं आहे आणि नंतर परत इकडे कुटुंब सांभाळून, हा कोणत्या प्रकारचा अन्याय आहे. तर राजूर प्रकल्पामध्ये बांगर सरांच्या मार्गदर्शनात आम्ही 2017 निर्णय घेतला, राजूर प्रकल्पात एकही महिला रात्री मुलीकडे झोपायला जात नाही. राजूर प्रकल्प 2017 पासून इतर प्रकल्पामध्ये पर्यंत सुरू आहे. पण कसं इतर संघटनेने आपल्या कर्मचाऱ्यांकडून फक्त पावत्या वसूल करायचं काम केलं. मी अजून मी कोणत्या संघटनेची पावती फाडली, पण इतर संघटनेनी आपल्या वर्गचाऱ्यांकडून फक्त जी पावती आहे तीच वसूल करायचं काम आतापर्यंत केलं. आपल्या संघटनेचं ज्या महासंघाला आपण आता सभासद झालो 1 वर्ष 1 महिना होत आला, तर आम्ही 10 लोकांनी मंगला पंडित, श्रीमती लता मोरे, वेणुताई मेमाने, रमेश पाटोळे, मोहन पोटबल, गोविंद गवारी आणि आमच्या प्रकल्प कार्यालयामध्ये ज्यांनी बरीच वर्ष काम केले ते अरविंद बापू साठे. सर्वप्रथम टाळ्या या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा. कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, संघटनेचे वर्गचार कर्मचारी संघटनेचे वेगवेगळ्या प्रकल्पातून जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी सगळ्यांचं स्वागत आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा क्षण आहे सेवा पूर्ती कार्यक्रमाचा. जसं आपण सेवेत येतोय, नियुक्ती आहे तशी बदली आहे, तशीच सेवानिवृत्ती ही ठरलेली गोष्ट आहे. प्रत्येकाला ती अटळ माझं सगळं सगळ्यांचं आहे. त्यामुळे हा तुमच्या दृष्टीने आयुष्यात एक फार मोठा क्षण आहे. त्या 7 कर्मचारी यांचा कालावधी बघितला तर जवळजवळ 30-35 वर्षापर्यंतचा कालावधी त्यांनी सेवेत घालवला. प्रत्येकाने फार मोठा कालावधी तुम्ही केली. तुम्ही आदिवासी विकास विभागाचा एक फार मोठा स्थित्यंतर बघितलेलं. म्हणजे आश्रमशाळा ज्या वेळेला आपल्या साध्या शेडमध्ये होत्या, स्वयंपाक चुलीवरती करायचा, गॅस नाही, ह्या वेळच्या परिस्थितीपासून तिथं आश्रमशाळा G+3च्या चांगल्या मोठ्या कन्स्ट्रक्शन मध्ये झालेल्या सेंट्रल किचनचं जेवण आलेलं, या बऱ्याच गोष्टींचे तुम्ही साक्षीदार आहात, तुम्ही भागीदार आहात आदिवासी विकासाचे. आश्रमशाळा बदलण्यामध्ये जी मुलं घडली
असं आपण म्हणतो की शिक्षक, मुख्याध्यापक हे फार महत्वाचे, अधीक्षक काळजी घेतात, परंतु त्याचबरोबर त्या शाळेमध्ये असलेले स्वयंपाकी, कामाटी, शिपाई यांनी सुद्धा मुलांची प्रचंड काळजी घेतली आहे. त्यामुळे त्या मुलांच्या मोठ्या मनामध्ये तुमच्या सगळ्यांना मोठा करावा लागेल. ते निश्चित मानले गेले पाहिजे. म्हणून म्हटलं की आज हा दिवस आमचा महत्वाचा आहे. मी इतक्या वर्षांनी काम केल्यानंतर सेवानिवृत्त होताना विभाग तुमच्या प्रती ऋणी आहे, तुमच्या प्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतोय. मी जास्त बोलत नाही, कारण ऑफिसमध्ये जवळजवळ एक आठवड्याच्या गॅप नंतर मीटिंग पेंडिंग आहे. बराच वेळ तुम्ही थांबलेला आहात माझ्यामध्ये, बराच वेळ चाललेला हा कार्यक्रम आहे, पण काय हरकत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने ही सुरुवात आहे की सेवानिवृत्तीच्या वेळेला माणूस रिटायर होताना बाबा आपलं ऍप्रिसिएशन झालं गेलं पाहिजे. आपण जे काही काम केलं ते सन्मानानं झाले गेले पाहिजे आणि सहकुटुंब झालं गेलं पाहिजे. त्यामुळे संघटनेचे मी आभार मानतोय की अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रम केला. माणूस आयुष्यभर जे काम केल्यानंतर शेवटच्या दिवशी सन्मानानं रिटायर झाला गेला पाहिजे, तो सन्मान मिळाला गेला पाहिजे. पुनश्च एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. विशेषतः जी राज्यस्तरीय वर्गचार कर्मचारी संघटना आहे त्या पदाधिकाऱ्यांची एक चांगली रीत तुम्ही पाडलेली आहे. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि तुम्हा सगळ्यांना तुमचं आयुष्य जे आहे ते आरोग्यदायी जावं, कारण अतिशय तणावामध्ये तुम्ही पण जीवन जगलेलं आहात. असं आज म्हणतोय की आपण सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना बीपी शुगर हे कॉमन आहे, बरोबर आहे ना, हे कॉमन लागलेलं आहे. परंतु ताण हा सगळ्यात जास्त प्रेशर खालच्या स्तरावरच्या लोकांवर, वरतीपेक्षा कुठं असतं ताण खाली असतं. वेळ जेवण करणं, मुलांना शाळेत घेऊन जाणं, किरकोळ भांडण झाली काय, प्रत्येक गोष्टीसाठी वर्ग 4ची ही विभागाची चालणारी चाक आहे, पळणारी चाक आहे. ती जर पंक्चर झाली तर अवघडून बसेल, म्हणून ती मजबूत करणं फार महत्वाचं आहे. तुमचं पुनश्च एकदा तुम्हाला शुभेच्छा देतोय. पुढचं तुमचं आयुष्य अतिशय सुख समाधान आनंदाने घालवा, तुमच्या कुटुंबाला वेळ द्या आणि अजून मोठ्या पद्धतीने जीवन जगवा. भविष्यात तुम्हाला कुठल्याही गोष्टींची आवश्यकता असेल, काही मदत पडेल तर प्रकल्प काढले तुमच्यासाठी सदैव प्रस्तुत आहे. धन्यवाद. वीज सुद्धा पोहोचलेली नव्हती अशा काळामध्ये, ज्यावेळेस गॅस नव्हता. आज तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस आला आणि आपलं काही अन्नपदार्थ आहेत ते लगेच तयार व्हायला लागले. पण एक काळ असा या महाराष्ट्राच्या भूमीवरती होता की गॅस पाहायला सुद्धा मिळत नव्हता, किंबहुना तो नव्हताच. आणि अशा काळामध्ये आदिवासी भागातील ज्या काही आमच्या मुली आहेत, आदिवासी भागातील जी काही मुलं आहेत, जी डोंगर दऱ्यामध्ये राहतात, जी शिक्षणाच्या प्रभावापासून लांब आहेत, अशा पोरांना एक उच्चतम शिक्षण भेटलं पाहिजे. म्हणून शासनानं आदिवासी विभागाच्या माध्यमातून जी काही वसतिगृह आश्रमशाळा सुरू केल्या, पण त्या पोरांना खऱ्या अर्थानं त्यांच्या पोटामध्ये एक सकस आहार गेला पाहिजे, घास गेला पाहिजे. हा घास कुठून जात होता तर मला वाटतं आमच्या ज्या काही सौपैकी मावशी असतील त्यांच्या हस्ते 4 पासून किती लोकांचं हे जातं. शासन म्हणतो 2004 पासून जे पुढे 5 ला लागले त्यांना KCPS पेन्शन चालू आहे. तुटत काय जे आहे छोटं मोठं, पण जुनी पेन्शन त्यांना देत नाही, बरोबर. त्यासाठी आपल्या महासंघाने म्हणजे दोन्ही तिन्ही संघटनांनी शासनाला किती जेरी सांगलं आणि शेवटी ती मागणी पत्रात पाडूनच घेतली. तर ही संघटनेची ताकद आहे, पेन्शन पण 50% आपण मिळते. त्यामुळं तुम्ही मित्र संघटनेमध्ये सामील होऊन तुम्ही आता 4 झाला, 4चे 8 व्हा, 20 व्हा. त्यांना विलंब न करता सर्वांनी मला सांगितलं का आम्ही काही जरी झालं तरी 9 तारखेला तुमच्या घोडेगावला येतोय. त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि माझे सगळे घोडेगाव प्रकल्पातील सहकारी यांचं सुद्धा हा कार्यक्रम करण्यासाठी अतिशय मोलाचं असं सहकार्य लाभलं. म्हणजे एक सुद्धा आता इथं सुद्धा एवढी उपस्थिती होती का खूप म्हणजे मला पण एवढा अभिमान वाटला का खरंच म्हणजे आपले घोडेगाव. आणि एक तुम्हाला काय देतो का घोडेगाव प्रकल्प हा आपला 100% संघटनेच्या बाबतीत पण तर एकदम अतिशय व्यवस्थित कार्य करून तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली दूर चालतात तरी आठवणी तुमची राहील, दूर चालतात तरी आठवणी तुमची राहील. या शाळेच्या कार्यालयाच्या प्रत्येक भिंतीवर तुमच्या कार्याची साक्ष. आजचा दिवस आपल्या सर्वांचा अतिशय भावनिक आनंदाचा आणि तितकाच कृतज्ञता आहे, कारण आज आपल्या प्रकल्प कार्याने 7 कर्तव्यदक्ष, निष्ठावंत आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत. सेवानिवृत्ती हा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. अनेक वर्ष जबाबदारीने, समर्पणपणे आणि प्रामाणिकपणे सेवा बजावल्याबद्दल जेव्हा व्यक्ती निवृत्त होतो तेव्हा त्याच्या कार्याचा गौरव करण्याची ही वेळ असते. आज आपण सन्मान करीत आहोत
आमच्या सर्व सात सहकारी खरं जर पाहिलं तर पूर्वीच्या काळामध्ये आता जशा सुख सुविधा आहेत तशा नव्हत्या. त्यावेळेला आमच्या सहकारी कमीत कमी इथून 50-60-70 किलोमीटर शाळेवरती जाणं येण्यासाठी एकच एसटी. सकाळी जर एसटी गेली तर त्या व्यक्तीला कमीत कमी कुठं जर अर्ध्या रस्त्याने एसटी असतं तर 10-15-20 किलोमीटर पायी चालायला लागायचं. त्याच्यानंतर काही आमचे जे कर्मचारी रिटायर होतात झाले त्यांच्या अक्षरशः डोळे खराब झाले. त्यावेळेला वल्ली लाकडं फोडायची, लांबून पाणी 4-5 किलोमीटरवरून पाणी व्हायचं. आणि आता खरंच आम्ही समाधानी आहोत, म्हणजे आम्ही भाग्यशाली समजतो की ती आता आमच्यावरती वेळ नाही. स्वयंपाक करण्यासाठी आमच्याकडे गॅस आहे, त्यानंतर आम्हाला आता पाण्याची सगळी सुविधा आहे, भरपूर खूप साऱ्या सुविधा आहेत. खरंच म्हणजे आता तर नोकरी लागणं सर्वात सोपं आहे, पण टिकवणं अवघड आहे. पण त्या काळामध्ये नोकरी लागणं त्यांचं तेवढंच त्यांची मेहनत होती. म्हणजे खूप साऱ्या प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थितीतून त्यांनी दिवस काढले. आणि आमच्यासारखं खरंच मी सांगतो असे दिवस नाही काढू शकत. तेव्हा जर विचार जर केला, आज जर एखाद्याला नेट नसेल ना तर त्याचा बॅलन्स जर संपला तर तो मला कधी बॅलन्स मारतो अर्ध्या तासात बिना. त्यावेळेला तर टीव्ही नसायचा, काय नसायचा, पावसाची काय परिस्थिती. अशा सर्व याच्यात आमच्या सर्व सहकार्याने खूप म्हणजे एकदा आणि खूप प्रामाणिक एखादा मुख्याध्यापक जर खुर्चीवरती बसला तर आमचे जे आत्ताची बॅच असेल किंवा याच्यानंतर 1-2 वर्षाचे रिटायर माणसं होणार असतील ते काही मुख्याध्यापक समोर खुर्चीवर सुद्धा बसत नव्हते, खाली बसायचे. एवढी त्यावेळेला भयानक परिस्थिती होती. म्हणजे एक वेळा आदरपूर्वक दरारा होता मुख्याध्यापकांचा. आणि आता पण आहेत काही मुख्याध्यापक, त्यांचा पण आपण सगळ्यांचा सन्मानच करतो. पण त्यावेळेला लोक आपली घाबरायचे आणि आता पहिल्यासारखे घाबरत नाही. कारण आता आहे ना, आता सगळे शहाणे झालेत आणि आपण पहिल्यापासूनच शहाणे होतो. पण आपल्याला थोडं जरा वाट चुकल्यासारखं झालं होतं. आपल्याला आता सर्वांना मी सांगतो, संघटनेच्या वतीने आपल्याला एकदम योग्यरित्या वाट भेटलेली आहे. त्यामुळे जर कोणावरती पण अन्याय झाला किंवा काय जर झालं तर संघटनेच्या पूर्णपणे पाठीशी आहे. तसंच तुम्ही पण संघटनेच्या पूर्णपणे पाठीशी राहावा एवढं मी सांगतो. आणि पुन्हा एकदा आमचे जे 7 सहकारी आहेत सेवानिवृत्त त्यांना सर्व घोडेगाव प्रकल्पाच्या वतीने सगळ्यांच्याच वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद.